हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा रिस्क मॅनेजमेंट इन बँकिंग अँड इन्शुरन्सचे 25 MCQ सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे, हा आपला 39th व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण 25 MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, हा आपला सेकंड लास्ट व्हिडिओ आहे. याच्यानंतर एक 40 व्हिडिओ येणार जो आपला लास्ट असणार या सिरीजचा, कारण की उद्या जी आहे ती एक्झाम आहे. त्याच्यामुळे आपण ही सिरीज जी आहे रिव्हिजनची ही आत्ताच इथे आपण क्लोज करणार आहे. मीन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही सिरीज क्लोज करूया. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. बघा, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इथे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लिक्विडिटी मॅनेजमेंट इज. लिक्विडिटी मॅनेजमेंटचा उद्देश काय? तर आन्सर आहे एन्श्युअर फंड आर अवेलेबल अँड मेंटेन प्रॉफिटेबिलिटी. म्हणून आन्सर येईल बोथ ए अँड बी. निधी उपलब्ध राहावा याची खात्री करणे आणि नफा टिकवून ठेवणे. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, बँक नीड लिक्विडिटी टू. बँकांना तरलता मीन्स लिक्विडिटी कशासाठी लागते? तर आन्सर आहे मीट विड्रॉल डिमांड अँड मेक अ लोन. तर आन्सर आहे बोथ ए अँड बी. पैसे काढण्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि कर्ज देण्यासाठी. नेक्स्ट, थर्ड, हू फॉर्म्युलेट बॅसल गाईडलाईन. बॅसल मार्गदर्शक कोण तयार करतो? तर आन्सर आहे सेकंड, BCBS, बॅसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन. नेक्स्ट, फोर्थ, वेन डिड इंडिया स्मार्ट इम्प्लिमेंटिंग बॅसल 1 गाईडलाईन. भारताने बॅसल 1 मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी कधी सुरू केली? तर आन्सर आहे सेकंड, 1992. नेक्स्ट, फिफ्थ, प्रॉफिटेबिलिटी ऑफ डिफॉल्ट PD मेजर्स. बरोबर आहे, प्रॉफिटेबिलिटी ऑफ डिफॉल्ट कशाची मोजमाप करते? आन्सर आहे फर्स्ट, लाईकलायहुड ऑफ बॉरोवर्स डिफॉल्ट ओव्हर अ टाइम हॉरिझॉन. कर्जदाराच्या डिफॉल्ट होण्याची शक्यता. नेक्स्ट, सिक्स, लॉस गिवन डिफॉल्ट मीन्स. लॉस गिवन डिफॉल्ट म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, प्रोपोर्शन ऑफ एक्सपोजर लॉस्ट इन डिफॉल्ट. डिफॉल्ट झाल्यास गमावलेले एक्सपोजरचे प्रमाण. नेक्स्ट, सेवन, एक्सपोजर ॲट डिफॉल्ट इज डिफाईन ॲज. एक्सपोजर ॲट डिफॉल्ट म्हणजे काय? आन्सर आहे थर्ड, एस्टिमेटेड आउटस्टँडिंग अमाऊंट ॲट डिफॉल्ट. डिफॉल्ट वेळी अंदाजित थकबाकी. नेक्स्ट, एट, as per Basel II, minimum CRAR prescribed by RBI is. Basel II नुसार RBI ने निर्धारित केलेले किमान CRAR किती आहे? आन्सर आहे सेकंड, 9%. नेक्स्ट, नाइन्थ, विच आर रिस्क फेस बाय बँक. बँकांना कोणत्या प्रकारचा जोखमीचा सामना करावा लागतो? आन्सर आहे क्रेडिट रिस्क अँड मार्केट रिस्क. आन्सर येईल बोथ ए अँड बी, पत जोखीम आणि बाजार जोखीम सुद्धा. नेक्स्ट, 10, एक्सपोजर टू रिस्कियर ॲसेट इन्क्रीज कॅपिटल रिक्वायरमेंट. अधिक जोखीम असलेल्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेची भांडवलाची आवश्यकता काय? तर आन्सर आहे सेकंड, जास्त होते. ठीक आहे. तसंच बघा, रिव्हिजन PDF आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल घेऊ शकता. व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला आहे, इथे मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहे 11, अ सॉवरेन क्रेडिट रेटिंग रिलेटेड टू व्हॉट. सॉवरेन क्रेडिट रेटिंग म्हणजे काय? आन्सर आहे थर्ड, फॉर सॉवरेन एंटिटीज, सार्वभौम संस्था. नेक्स्ट, 12th, रिस्क ऑफ गव्हर्नमेंट डिफॉल्टिंग ऑन डेप्ट इज. सरकारने कर्जफेड न केल्यास धोका म्हणजे काय? तर आन्सर आहे सेकंड, सॉवरेन रिस्क. नेक्स्ट, 30, अ फ्लोटिंग एक्सचेंज रेट. फ्लोटिंग एक्सचेंज रेट म्हणजे काय? तर आन्सर आहे सेकंड, डिटरमाइंड बाय मार्केट फोर्सेस, बाजाराच्या ताकदीवर आधारित. नेक्स्ट, 14, इन इंडिया सेटलमेंट रिस्क इज मॅनेज थ्रू. भारतामध्ये सेटलमेंट रिस्क खालील माध्यमातून कमी केला जातो. आन्सर आहे CCIL, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नेक्स्ट, 15, रिस्क फ्रॉम सस्पेन्शन ऑफ फॉरेन पेमेंट इज. परदेशी देयके थांबल्यास निर्माण होणारा धोका कोणता? आन्सर आहे थर्ड, सॉवरेन रिस्क. नेक्स्ट, 16, इन स्टॉक बेस्ड इन्सॉल्वन्सी अँड लिक्विडेशन. शेअर्स आधारित दिवाळखोरी व लिक्विडेशन्स म्हणजे काय? आन्सर आहे थर्ड, ऑल लॉस, सर्व तोटा सोसतात. ठीक आहे. नेक्स्ट, 17, पर्पज ऑफ बँकरप्सी रिऑर्गनायझेशन इज. ठीक आहे, बँकरप्सी पुनर्रचना मीन्स बँकरप्सी रिऑर्गनायझेशनचा उद्देश काय? तर आन्सर आहे गिव्ह टाइम फॉर रिवायवल मीन्स व्यवसायाला पुनरुज्जीवनासाठी वेळ देणे. नेक्स्ट, 18, फायनान्शियल डिस्ट्रेस मीन्स. फायनान्शियल डिस्ट्रेस म्हणजे काय? तर आन्सर आहे सेकंड, कॅश फ्लो इनसफिशियंट टू मीट ऑब्लिगेशन. कर्जफेडसाठी रोख अपुरा.
नेक्स्ट 19, विच इज नॉट अ बँकिंग रिस्क टाईप. खालीलपैकी कोणता बँकिंग जोखमीचा प्रकार नाही. आन्सर आहे थर्ड, अकाउंट रिस्क इज नॉट अ बँकिंग रिस्क. क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क असते. नेक्स्ट 20, ऑपरेशनल रिस्क रेफर्स टू. ऑपरेशनल रिस्क म्हणजे काय. आन्सर आहे सेकंड, लॉस ड्यू टू सिस्टम और ह्यूमन एरर. प्रणाली किंवा मानवी चुकांमुळे नुकसान. नेक्स्ट 21, मार्केट रिस्क अरायझेस फ्रॉम. मार्केट रिस्क कशामुळे उत्पन्न होते. तर आन्सर आहे थर्ड, चेंज इन मार्केट प्राइसेस. बाजारात दरातील बदलामुळे. नेक्स्ट 22, रॉंग अकाउंट क्रेडिट इज व्हॉट टाइप ऑफ रिस्क. चुकीच्या खात्यात पैसे जमा केले ही कोणती जोखीम आहे. ती ही आहे थर्ड, ऑपरेशनल रिस्क. नेक्स्ट 23, रिस्क फ्रॉम फायनान्शियल सिस्टम लिंकेज इज कॉल्ड. आर्थिक प्रणालीतील परस्पर जोडीमुळे निर्माण होणारी जोखीम म्हणजे कोणती. आन्सर आहे फर्स्ट, सिस्टमॅटिक रिस्क. नेक्स्ट 24, मेजर कंपोनंट ऑफ मार्केट रिस्क इन्क्लूड. मार्केट रिस्कचा प्रमुख घटक कोणता आहे. आन्सर आहे क्रेडिट रिस्क, इंटरेस्ट रिस्क, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबव, मीन्स वरील दोन्ही पण. नेक्स्ट 25, रिस्क फ्रॉम एक्सचेंज रेट फ्लक्च्युएशन इज. चलन विनिमय दरातील चढ उतारामुळे होणारी जोखीम म्हणजे कोणती. आन्सर आहे फॉरेन एक्सचेंज, परकीय विनिमय जोखीम. तसंच बघा महाट्रान्सकोचे अकाउंट्स बेस्ड PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF आहे, फॉर्म्युला बेस्ड PDF आहे आणि रिव्हिजन बेस्ड PDF सुद्धा आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.